आज आपण बनवणार आहोत गुजराती पद्धतीची खांडवी। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 2 मिरची घेणार आहोत। त्यामध्ये 1 वाटी दही, 1 वाटी बेसन, पाणी, मीठ, हळद असे 1 ते 2 मिनिट मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। गाळणीच्या साहाय्याने ते मिश्रण गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये काही गुठली वगैरे राहणार नाही। त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करणार, एकूण मिळून आपण त्यामध्ये 2 वाटी पाणी घातले आहे। हे आपण मिश्रण कढईमध्ये शिजवणार नाही आहोत, त्यामुळे आपण कुकरमध्ये पाणी घालून घेणार व ते मिश्रण ठेवून 4 ते 5 शिट्ट्या लावून घेणार आहोत। मिश्रण गरम असतानाच कुकर खोलून घ्यायचा आहे व गरम असताना ते चांगले रवीच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये काही गुठल्या वगैरे राहणार नाहीत। ताटाला तेल लावून घ्यायचे आहे व ते गरम असताना ते मिश्रण त्यावर पसरवून घ्यायचे। पातळच पसरवायचे आहे, जाड पसरवू नये, नाहीतर आपली वडी चांगली सुटणार नाही। त्यामध्ये खोबरं, कोथिंबीर घालायची आहे। एका बाजूने ते सुटते का एकदा चेक करून घ्यायचं व चाकूच्या साहाय्याने ते कापून घ्यायचे व त्याचे गोल गोल रोल तयार करायचे। तुम्ही बघू शकता आपली खांडवी किती सहजतेने निघून येत आहे। त्याला मराठीमध्ये सुरळीच्या वड्या सुद्धा म्हटले जाते। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, पांढरे तीळ घालायचे, खोबरं, कोथिंबीर घालून घ्या। फोडणी थंड झाल्यावर त्या वड्यांवर घालून घ्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची सुद्धा घालू शकता। तुम्ही बघू शकता आपली खांडवी म्हणजे सुरळीच्या वड्या किती सुंदर झाल्या आहेत। Thanks for watching. Like, subscribe, share.